तुम्हा आमचे सर्वांचे आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी बंधुत्वाचं नातं पाळलं ते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरेसाहेब, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय चित्राताई, उपस्थित आमदार सचिन पाटील साहेब, शिवरूपराजे तात्या, नगराध्यक्षाचे उमेदवार शमशेरदादा, निकम वकील, विलास भाऊ, मोहिते आप्पा, बुरुंगले सर, रामभाऊ ढेकळे ज्यांनी परवाच प्रवेश केला, ते ज्येष्ठ नेते नेवसे आप्पा, विशाल बाळासाहेब ननवरे, उपस्थित या ठिकाणी बापूराव शिंदे, भजनाना, जयकुमार आणि रणजितसिंह भोसले, माझ्या सौभाग्यवती जिजामाला नाईक निंबाळकर, वहिनी मनीषाताई, आई, माझ्या मागं उभं असणारे 27च्या 27 होणारे भावी नगरसेवक, ज्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट केले ते माझे मित्र शरद, रमेश भंडारी, गायकवाडप्पा, विलास मोरे, अमित गायकवाड, नितीन राऊत, बबन योगी, सुहास काकडे, शिवाजी कचरे, तात्या मतकर, महेश रणोरे, माग उमेदवारांची आता मी काय नावं घेत नाही, फक्त उमेदवारांची सगळ्यांना ओळख मात्र मी करून देतो. 2 मिनटाकरता फक्त मी तो सगळ्यांचा वेळ घेतो. या ठिकाणी उमेदवारांनी फक्त उठून सगळ्यांना नमस्कार करावा. सगळ्यांना माहिती कोण कुठल्या वॉर्डामधून आहे ते. उमेदवारांनी प्रत्येकाने पुढं आलं तर बरं होईल. या ठिकाणी सगळ्यांनी पुढे यावं. जे नगरपालिकेला उभं राहिलेले उमेदवार आहेत खाली असतील त्यांनी वरती यावं. माईक देतो त्यांच्याकडे, नाव सांगा. हां, मग हे द्या, कॉर्डलेस माईक द्या. नमस्कार, मी मोहिनी मंगेश हिंद्रे, प्रभाग क्रमांक 13. माझं चिन्ह आहे कमळ. सौ सुलक्षणा जितेंद्र सरगर, क्रमांक 3 मधून उभा आहे. सर्वांना नमस्कार, मी कुमारी सिद्धाली अनुप शहा, मी प्रभाग क्रमांक 8 ची उमेदवार. माझं चिन्ह कमळ. नमस्ते, मी राजिया महबूब मेटकरी, प्रभाग क्रमांक 9 ची उमेदवार. माझे चिन्ह घड्याळ. नमस्कार, मी मीना जीवन काकडे, माझं चिन्ह घड्याळ. मी प्रभाग 2 मधून उमेदवार आहे. नमस्कार, मी प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, प्रभाग क्रमांक 11 कमळाच्या चिन्हावरती उभी आहे. नमस्कार, मी सुपर्णा सनी ऐवळे, मी प्रभाग क्रमांक 2 मधून घड्याळ या चिन्हावरती उभी आहे. नमस्कार, प्रभाग 12 मधून मी स्वाती हेमंत फुले उभी आहे. चिन्ह आहे कमळ. नमस्कार. नमस्कार, मी सौ रुपाली अमोल सस्ते, प्रभाग क्रमांक 13 मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे. नमस्कार, मी राहुल जगन्नाथ निंबाळकर, प्रभाग क्रमांक 4 मधून उभा आहे. माझं चिन्ह आहे कमळ. तुम्ही सर्वांनी या साईडला यावं. तुम्ही लाईनमध्ये उभं राहा. थोडंसं लाईन उभं राहा. सगळ्यांचा फोटोही तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. मी प्रभाग क्रमांक 7 मधून अशोक जयवंत जाधव ब मधून उभा आहे. माझे चिन्ह आहे कमळ. नमस्कार, मी मंगलादेवी नाईक निंबाळकर, प्रभाग क्रमांक 6 मधून उभे आहे. माझं चिन्ह आहे कमळ. नमस्कार, मी सौ स्वाती राजेंद्र भोसले, प्रभाग क्रमांक 7 इथून उभी आहे. माझं चिन्ह कमळ आहे. नमस्कार, मी सौ हेमलता चंद्रकांत नाईक, माझं चिन्ह घड्याळ आहे. मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये उभी आहे. नमस्कार, मी कांचन दत्तराज वटकर, क्रमांक नंबर 5 मध्ये उभे आहे. नमस्ते, मी किरण देवदास राऊत,
प्रभाग क्रमांक 6 मधून मी उभा आहे. नमस्ते, मी रोहित राजेंद्र नागठिळे 5B मधून मी उभा आहे. नमस्कार, मी अमित अशोक बोलते 10B मधनं उभा आहे. माझं चिन्ह आहे कमळ. नमस्कार, मी अमोल प्रकाश बोईटे, मी प्रभाग क्रमांक 9B मधून उभा आहे. माझं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचं चिन्ह आहे घड्याळ. चला तेच एकच सेकंड त्या पण हात धरायचे साडीमध्ये छान दिसतं. उमेदवारांची ओळख तुम्हाला सर्व केली, मीडियामार्फत त्यांचे फोटोग्राफ्स पण प्रसिद्ध झाले. मी आता जास्त वेळ घेणार नाही, ताईंना बोलायचं आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला लाडक्या बहिणींना विशेष करून माझी विनंती, देवाभाऊची तुम्हाला शपथ आहे की जे देवाभाऊ महाराष्ट्राच्या तमाम 3.5 कोटी बहिणींच्या पाठीमागे उभे राहिले, यातला एकही जण पराभूत होता कामा नये, याची काळजी आपल्याला सर्वांना आणि आपल्या कुटुंबालाही घ्यायला लावायची. फलटण शहराची निवडणूक ही विकासावर नसून व्यक्तिगत टीकेवर या ठिकाणी चाललेली आहे. व्यक्तिगत टीका टिप्पणी ह्याच्यावर चालली. फलटण शहरामध्ये काम काय झालंय 30 वर्षात जरा तिकडचा जरा गोंधळ कमी करा रे. जयकुमार हॅलो, कुणीही उठू नका. जेवण कार्यक्रम झाल्यानंतर होणार या ठिकाणी दादांचं भाषण आणि या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ यांचं भाषण होणार आहे. हे आतले बाहेर या, चला चला सगळे बाहेर या, चला बाहेर सगळे आपल्या इथल्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांना बाहेर घ्या, चला लवकर. हॉलमध्ये जे बसलेत त्यांनाही विनंती करतो की त्यांनी बाहेर यावे. इथं खुर्च्यामध्ये बसायला जागा आहे सगळ्यांना. आत बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर येण्याकरता विनंती करतो. सर्वजण आत इकडे बसलेल्यांना सुद्धा बाहेर या. ना आज जाऊ, ते माईक ठेवायचं ना, आज जाऊ तुम्ही. मला कल्पना आहे उशीर झालेला आहे, त्यामुळं सर्वांची क्षमा मागतो. ताई, फलटण शहरामध्ये भूतो भविष्यते असे जवळपास 125 कोटी रुपये देवाभाऊंनी या फलटण शहराला दिलेले आहेत. 75 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम या ठिकाणी चाललंय. नाट्यगृह असू, तारांगण मुंबईला पाहिलं असेल, फलटणला तारांगण मंजूर झालंय. मिनी स्टेडियम फलटणला मंजूर झालंय. महिलांसाठी जिम मंजूर झाली आहे. आणि फलटण शहरामधला एकही रस्ता शिल्लक राहणार नाही. वाचनालय UPSC UPSCच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वाचनालय सुद्धा मंजूर झाले. सगळ्यांचे आदेश या ठिकाणी लावलेले आहेत. असं कुठलंही नाही की भविष्यात करू. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हे सगळे आदेश मंजुऱ्या घेऊन लोकांकडे आपण मतं मागायला चाललोय. एकीकडे 30 वर्षाची फलटणची सत्ता आहे. 30 वर्ष फलटणमध्ये यांना गटारं करता आली नाही. 128 कोटी रुपयाचं गटार हे फलटण शहरामध्ये निर्माण केलं, पण त्या गटारामधनं एकाचंही घर जोडलं गेलं नाही. एकाचं जरी घर गटारामधनं जर जोडलं गेलं असेल तर त्याला आमच्यासमोर आणावा, त्याचा सत्कार करू. एकाही व्यक्तीचं गटार जोडलं गेलं नाही, एकाही गटाराचा आउटलेट झाला नाही. आणि 128 कोटी रुपये जे स्वतःला श्रीमंत म्हणतात, अशा श्रीमंत माणसांनी टक्केवारी घेऊन गटार संपूर्ण खाऊन टाकलं. माणसे काय काय खातात, माणसं या ठिकाणी जिलेबी खातील, लाडू खातील, काय तुम्ही अन्य काय खाताना बघितलं. पण या ठिकाणी मैला वाहण्यासाठी असणारा गटार खायचं कोणी काम केलं असेल तर ते सुद्धा घाण फलटणमध्येच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल.
128 कोटी रुपये गेलेत. तुम्ही आम्ही जो टॅक्स देतो त्या टॅक्सचे 128 कोटी रुपये ह्या मागच्या 30 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी तुमचे पैशाचं गमन केलं, पैसे खाल्ले. त्याचा आपल्याला राग येणार आहे का नाही? 128 कोटी रुपये म्हणतात कशाला? प्रचंड मोठा नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झालाय. रस्ते कागदावर केले, एकच कॉन्ट्रॅक्टर, सगुणा माता नगर नावाची एजन्सी कागदावर पैसे काढायची, बिलं काढायची. अनेक एजन्सी कागदावर तयार झाल्या, नगरपालिकेच्या पैशाचं गमन झालं. ना नागरिकांना सुविधा झाल्या, ना महिलांना सुविधा झाल्या, ना लोकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या. कोरोना आल्यावर नगरपालिकेच्या व्यवस्थापनासकट या ठिकाणचे नेते म्हणणारे नेते पुण्यामध्ये जाऊन राहिले. कोरोना गेल्यानंतर लोकांच्या सेवेसाठी आले. फलटण शहरासाठी ताई 2.5 वर्ष आम्हाला मिळाले. 5 वर्षाच्या आधी त्या ठिकाणी फेसबुक सरकार होतं. 2.5 वर्ष फेसबुक, 2.5 वर्षात आम्हाला काम करायला मिळालं. 30 वर्ष रेल्वेचा प्रकल्प बंद पडला होता. आम्ही 30 दिवसात या ठिकाणी फलटणची रेल्वे चालू करून दाखवली. फलटणला नुसती फलटणची रेल्वे नाही, फलटण पुणे चालू केली. फलटण बारामतीचं काम अंतिम टप्प्यात आले. फलटण पंढरपूरचं काम अंतिम टप्प्यात आलंय. फलटणला तुम्ही पुण्यावरून या तरी रस्ते चांगले, आता 4 लेनचे रस्ते आहेत. पंढरपूरवरून या, आसूवरनं या, बारामतीवरनं या, नाहीतर गिरवी घ्या किंवा उपळावरनं या, तुम्ही पुसेगाववरनं या, नाहीतर साताऱ्यावरून या. सगळे रस्ते देवाभाऊंच्या कृपेने फलटणमधले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले. भूतोरा भविष्यात असं काम झालंय. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण सातारा जिल्ह्यात कुठं मंजूर झालं नाही, तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आपलं फलटणचं त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली. प्रशासकीय भवन, असं भव्य असं प्रशासकीय भवन 100 कोटी रुपयातला 20 कोटी रुपयाचा हप्ता फलटणला, 18 कोटीचा हप्ता फलटणला आला. 10 कोटी रुपयाचं महसूल भवन फलटणला मंजुरी मिळाली. भव्य दिव्य असा पोलिसांना राहण्यासकट प्रशासकीय इमारती फलटणला मिळाल्या. या समोर असणाऱ्या विमानतळाची सुद्धा आता या ठिकाणी विमान उडू शकते का याची चाचणी होणार आहे. आणि त्या ठिकाणी छोटेखानी विमानतळ डेव्हलप करण्याचं मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी प्रॉमिस केले. फलटणला तारांगण मंजूर झालं. या ठिकाणी पाण्याच्या योजना मंजूर झाल्या. मला आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी महिलांच्यासाठी शौचालय फलटणमध्ये 30 वर्षात एक सुद्धा शौचालय उभा करू शकले नाही. भाजी विकणाऱ्यांची अवस्था वेगळी. वकील आमच्या इथून पक्षकार आमचे 70 किलोमीटर जायचे. हे स्वतः वकील आहेत. रामराजे साहेब स्वतः वकील आहेत. सभापती होते, मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त मोठी खुर्ची त्यांना होती. पण कधी फलटणला सेशन कार्यालय, कधी सेशन कोर्ट कधी मंजूर करू शकले नाही. सेशन कोर्ट आम्ही मंजूर केलं, दिवाणी न्यायालय मंजूर केलं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं प्रशस्त असं या ठिकाणी नवीन कोर्टाची इमारत सुद्धा आता आम्हाला मंजूर करून द्यायचं त्यांनी प्रॉमिस केलं. ताई आम्ही सगळ्याला सर्व धर्म समभाव धरून चालतो. गेले 10 वर्ष झाली फलटण शहराची दिवाळी असू किंवा फलटण शहरामध्ये ईद असू, ईदला सुद्धा भारतीय जनता पार्टीतनं प्रत्येक घरामध्ये दूध जातं. दिवाळी 21,000 कुटुंबाला फलटण शहराच्या दिवाळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही फलटण शहराची दिवाळी वर्षानुवर्ष करतो. मला महिलांना प्रश्न आहे, दिवाळी आली का नाही तुमच्या घरी? रामराजे आणि त्यांच्या कुटुंबाकडनं कधी रुपये तरी आला का? 20,000 सायकली आम्ही मुलींना दिल्या. 20,000 सायकली फलटण शहरामधल्या मुलींना 20,000 सायकली आम्ही दिल्या. आणि त्या सायकली त्या ठिकाणी पार्किंग, त्यांच्या शाळा आहेत, सायकली पार्किंगला 500 रुपये भाडं घेतात. म्हणजे दातृत्व तर काय नाही, पण आम्ही दिलेल्या फुकट सायकली लावायला सुद्धा ते त्यांच्याकडनं गरीब मुलींकडनं भाडं घेतात. ही फलटणची दुरावस्था आहे. मला आपल्याला सर्वांना सांगायचं की फलटण हे विकासाच्या दिशेने निघाले. शमशेरदादांना त्या ठिकाणी मगाशी जयाभाऊ म्हटले की 24/7 काम करणारा, या ठिकाणी 20 वर्ष प्रदीर्घ अनुभव असणारा शमशेरदादा या ठिकाणी नगरपालिकेला उभा आहेत. या विरोधात ज्यांना रामराजाने तिकीट दिलंय त्यांना नगरपालिका का महानगरपालिका हे माहीत नाही. फॉर्म भरल्यानंतर सांगतात फलटण महानगरपालिका आहे, आणि फॉर्म भरून बाहेर आल्यावर सांगतात मी फलटणचा राजा आहे. दोन्ही गोष्ट, कधी कुठलाही माणूस इलेक्शनला उभं राहिल्यानंतर मी सांगत नाही मी तुमचा मालक आहे, मी तुमचा याव आहे. हे आल्या आल्या ते त्यांनी सांगितलं. नगरसेवक जेव्हा झाले त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचे नगरसेवक रद्द करावा म्हणून याचिका झाली. ती याचिका आजही कलेक्टर साहेबांच्याकडे पेंडिंग आहे. कधीही नगरपालिकेला आले नाहीत. माझ्यापेक्षा वय जास्त आहे. यांच्या सर्व संस्था मोडकळीत निघाल्या. यांची बँक आहे ती पतसंस्थेला चालवायला दिली. दूध संघ आमचा फलटणचा सहकारी होता, त्याचा निलाव झाला. फलटण श्रीराम सहकारी कारखाना होता, तो इचलकरंजीला चालवायला दिला. खरेदी विक्री संघ फलटणचा गायब झाला. फलटणमधल्या सगळ्या सहकारी संस्था यांनी मोडीत काढल्या.
आणि जे दुसरे करतायत, ज्या ठिकाणी इचलकरंजीवाला कारखाना चालवतोय त्याच्या जीवावर हे टाळ्या वाजवतात की आम्ही काम करतो म्हणून. तुमच्याकडनं, तुमच्या मुलांकडनं कुठलीही संस्था नीट चालली नाही. तुम्ही ज्या आजी आजोबांचं नाव घेताय, मालोजीराजांचं नाव घेताय, का हो मालोजीराजे बँकेची वाट लागली? आम्ही आमच्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी साखर कारखाना चालू केला. रामराजे साहेब, तुम्ही माझ्या वडिलांच्याबद्दल बोलायचं तुम्हाला अधिकार नाही. तुमचे वडील एक भाई घेऊन या ठिकाणी उपळेकर मंदिरामध्ये 20 वर्ष बघत होते. दुसऱ्याच्या घरातून त्यांना डबा येत होता, माहिती आहे तुम्हाला? त्यांच्या बिचाऱ्या वडिलांच्यासाठी त्यांना भाई बदलता आली नाही. 20 वर्ष एकच कोट फलटण शहराच्या लोकांनी बघितलंय. बरोबर आहे ना? बुरुंगले सर आहेत, रामभाऊ आहेत, या ठिकाणी विलासराव आहेत. बरोबर आहे? बिचाऱ्याला घरचं जेवण कधी मिळालं नाही. ही अवस्था रामराजे त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या वडिलांची केली. वडिलांच्या प्रेमाबद्दल बोलू नका. आम्ही वडिलांच्या नावाने साखर कारखाना निर्माण करून दाखवलाय. आमच्या 2 भावांमधच्या बाबतीत बोलायचा अधिकारच नाही. आमचं नातं हे रक्तापेक्षा घट्ट आहे. तुमच्याच घरातलं काय असेल ते नीट जरा सावरा. 2 महिन्यापूर्वी तुमच्या घरात एक भावाच्या पोराने एकमेकाच्या अंगावर दगडफेक केली आहे. फलटण शहराला सगळ्यांना माहिती आहे. आणि कुठला सुसंस्कृतपणा? फलटण यांच्या घरामध्ये एका गुंडाने एकाच्या कोथळात बाहेर काढला, घरात रामराजेसमोर. एवढे गुंडे फलटण शहराला माहिती आहे ना. कोथळा बाहेर काढला, रक्ताचा सडा घरात बाहेर पडला, तरी यांना सुसंस्कृतपणा आमकं आम्ही हे नाही. सगळ्या फलटणमधले गुंड, किती गुंडांना तिकीट दिली फलटणमधली? मी उद्या 18 तारखेला यादी वाचून दाखवतो फलटणमधल्या किती गुंडांना यांनी तिकीट दिली. तुम्ही काय सुसंस्कृतपणा दडपशाहीचं बोलताय? या ठिकाणी फलटण शहरामध्ये महिला भगिनींना ज्या विमानतळावर आज फिरायला जात आहेत ते विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी मागितलं होतं. 8-15 दिवसापूर्वी ते केस हारले आणि विमानतळ देवाभाऊंनी जी केस लढवली होती, आता विमानतळ हे महाराष्ट्र सरकारच्या मार्गेने झालं. नाही तर ह्या माझ्या महिला भगिनी जिथं फिरायला जातात ते विमानतळ सुद्धा या कुटुंबाने मागितलं होतं. एक सुद्धा ओपन स्पेस फलटणमध्ये शिल्लक ठेवली नाही. टॉयलेट तुम्हाला बांधता आलं नाही. जिथे टॉयलेट बांधली होती लोकांकडनं पैसे घेऊन ती टॉयलेट सुद्धा तुम्ही पाडून टाकली. एक सुद्धा खाजगी भूखंड या ठिकाणी ठेवला नाही. ज्याच्यावर आरक्षण होती ती आरक्षणं उठवली. फलटण शहरामध्ये तुम्ही क्रीडांगण केलं नाही, तारांगण केलं नाही, उद्यानं नाहीत, स्टेडियम नाही. केलं तरी काय? 30 वर्ष दुसऱ्यावर खोट्या केसेस करायच्या, दुसऱ्याला अडचणीत आणायचं, दुसऱ्याची बदनामी करायची, जिल्ह्यात प्रत्येक नेत्याला बदनाम करायचं काम रामराजेंनी केलं. त्यामुळे 30 वर्षानंतर फलटणची अवस्था ही आज आपल्याला बघायला मिळते. बारामती आपल्या मागून पुढे गेलं. बारामती फलटणचा रस्ता यांना करता आला नाही. गुडघ्यापेक्षा जास्त खड्डे होते. गडकरी साहेबांना या ठिकाणी आणून त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. आता दहिवडी फलटणचा रस्त्याचं सुद्धा काम चालू केलं. एक रस्ता रामराजे करू शकले नाहीत. एक आदरकी रस्ता केला का? पंढरपूर रस्ता केला का? दहिवडी रस्ता केला? आणि मी सांगतोय, त्याच्या माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, त्याच्याकडे माझ्याकडे पत्र आहेत. तुम्ही एक रस्ता केलेला दाखवा. रस्ता करू शकले नाहीत, गटारं बांधू शकले नाहीत, शौचालय बांधू शकले नाहीत, करोनामध्ये लोकांना सहाय्य करू शकले नाहीत. एखादा गोरगरीब त्यांच्याकडं दवाखान्याचं बिल कमी करायला किती खिशातनं हात घालून रुपया दिला नाही. मग आज तुम्हाला या ठिकाणी स्वतःच्या त्यांची लढाई जी आहे ना ताई, ती फलटणच्या विकासाची नाही आहे. स्वतःच्या वारसदारावर परत खुर्चीवर बसवायची लढाई आहे. 30 वर्ष रामराजे सुद्धा नगराध्यक्ष होते. रामराजेंचे भाऊ सुद्धा नगराध्यक्ष होते. कुटुंबातले सगळे त्या ठिकाणी होते. आणि असं असताना सुद्धा त्यांच्या बहीण सुद्धा त्या ठिकाणी नगरसेविका होत्या. पुत्र सुद्धा त्यांचा नगरसेवक होता. असं असताना न करता येणारा विकास आज केवळ पैशाच्या जीवावर, दहशतीच्या जीवावर, लोकांना धमक्या देतात की तुमची आम्ही घरं पाडू. 10 नंबरमध्ये धमकी दिली, मंगळवारपेठेत धमकी दिली, मलठणमध्ये झोपडपट्टीवाल्यांना धमकी दिली की घरं पाडू. तुमच्या फलटणकरांना मी शब्द देतो की रणजितसिंह निंबाळकर जिवंत असंच तोपर्यंत एकाही घराला तुम्हाला हात लावून देणार नाही. आणि ह्यांच्याकडे ही घरं जे म्हणतात ना घरं पाडू, ह्या सगळ्या जागा नगरपालिकेच्या मालकीच्या आहेत. सगळ्यांचे सातबारे प्रत्येकाला उद्या झेरॉक्स काढून घरी पोच करणार आहे. घर पाडायला म्हणून कोणी आलं तर माझ्या महिलांना, माझ्या भगिनींना माझी विनंती आहे, घरात लाटणं तर असतं, यांना लाटण्याने सोलून काढा. घर पाडायला आले तर धमक्या कोणाच्या खायचं काय कारण नाही. जागा शासनाची आहे.
आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ येतोय, त्यांना विनंती करणार आहे देवाभाऊंना की या माझ्या गोरगरिबांच्या झोपडपट्ट्या त्या ठिकाणी चांगल्या इमारतीमध्ये परिवर्तित करून द्या. शासनाच्या याने झोपडपट्टी निर्मूलन राबवून करा. गरिबांचं सुद्धा बघायचंय, श्रीमंतांचं सुद्धा बघायचंय, मध्यमवर्गीयांचं बघायचंय, आजोबांचं सुद्धा बघायचंय, नातवाचं सुद्धा बघायचंय आणि माझ्या लाडक्या बहिणींचं, माझ्या लाडक्या मुलींचं सुद्धा बघायचंय. चारी बाजूनी सगळ्यांचं आपल्याला बघावं लागणार आहे. मुलींच्यासाठी चांगले आधुनिक जिम, चांगल्या प्रशिक्षक, चांगल्या प्रकारचे स्विमिंग पूल या ठिकाणी उभं राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारचे सिनेमागृह या ठिकाणी आले पाहिजेत. चांगले रेस्टॉरंट आले पाहिजेत. माणसं चांगली आली, काम करणारी माणसं चांगली आली की फलटण शहर सुधरून दाखवतो. हा रणजितसिंह नाईक निंबाळकरचा तुम्हाला शब्द आहे. येणाऱ्या 5 वर्षात बारामतीच्या बरोबरीने फलटण शहराला घेऊन जायची जबाबदारी मी घेतली आहे. तुमचा आशीर्वाद येणाऱ्या 20 तारखेला जिथं घड्याळ आहे तिथं घड्याळ, जिथं कमळ आहे तिथं कमळ आणि नगराध्यक्षाला शमशेरदादांच्या पाठीमागं कुटुंब म्हणून असून द्या. आपण एक कुटुंब म्हणून या ठिकाणी ही नगरपालिका आपण लढवतोय. मला विधानसभेला आमदार साहेबांना 74%, मला लोकसभेला जवळपास 76% मतदान दिलेलं आहे. तीच परंपरा आपल्याला या ठिकाणी नगरपालिकेला द्यायची. 6 वेळा त्यांना नगरपालिका दिली, 1 वेळ फक्त नगरपालिका आमच्या ताब्यात द्या एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.